सर्वांना मानाचा जय मल्हार। गेली 13 दिवसापासून पंढरपूर या ठिकाणी आमचे समाज बांधव एसटी सर्टिफिकेट एसटीची अंमलबजावणी व्हावी यासाठी आपल्या सर्व धनगर समाजांसाठी उपोषणाला बसलेले आहेत। त्याचबरोबर काही समाज बांधव नेवासा या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि काही समाज बांधव लातूर या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। त्यांना पाठिंबा व एसटी सर्टिफिकेट हे लवकरात लवकर भेटावं आणि प्रशासन या 3 ठिकाणी जे उपोषण चालू आहे या कुठल्याही उपोषणाची दखल घेत नाही आहे। त्याकरिता हिंगोली जिल्ह्यातील सर्व धनगर समाज बांधवाच्या वतीनं दिनांक 23/2024 रोजी सकाळी ठीक 11 वाजता हिंगोली नांदेड नाका या ठिकाणी रास्ता रोको करण्यात येणार आहे। माझी सकल धनगर समाज हिंगोली जिल्ह्यातील सकल धनगर समाज बांधवांना विनंती आहे, या रास्ता रोकोला आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे। जर ही वेळ आता आपल्यावर रास्ता रोकोची येत असेल तर भविष्यातही अनेक वेळा आपल्याला रास्ता रोको करावं लागेल। माझी जिल्ह्यातील सर्व धनगर समाज बांधवांना विनंती आहे, हे उपोषणकर्ते आपल्यासाठी आपल्या धनगर समाजाच्या मुलांसाठी उपोषणाला बसलेले आहेत, त्यांना जाहीर पाठिंबा म्हणून आपल्याला रास्ता रोको करायचा आहे। परत मी एकदा सर्व धनगर समाज बांधवांना विनंती करतो की परवाच्याला दिनांक 23 सकाळी 11 वाजता नांदेड नाका या ठिकाणी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपोषणाला आंदोलन स्थळी यावे। शेनगावचे काही समाज बांधव वसमत व कळमनुरी या सर्व ठिकाणाहून सर्व तालुक्यातून हिंगोलीला येणार आहेत। परत सर्वांना विनंती आहे, या रास्ता रोकोला सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने यावे। जय मल्हार। येळकोट येळकोट जय मल्हार। येळकोट येळकोट जय मल्हार। न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार।